काय रेवती, पसंत आहे का जाऊबाई? आई तुमची निवड नेहमी चांगलीच असते. हा पण एक चांगलं आहे की रेशम आणि शेखरला निदान भेटायला तरी मिळतंय. हो राधिका, या अरुंधतीला काय झालं? हा, अजून आले नाही. रेशमला एकटीलाच पाठवून दिलं तिने. शोभत काय? नाही, बहुतेक अरु निधीचा हिशोब क्लिअर करत असेल. रे देवा. अय्या, कड किती छान आहे ग तुझं. निधी म्हणजे मगाशी शेखर बरोबर जी मुलगी होती, जिला मी रेशम समजत होते, ती निधी होती. अरुंधती वहिनीस, वहिनी म्हणण्याचा हक्क मी गमावून बसलोय. पण मला नक्की खात्री आहे की ही चिठ्ठी पहिल्यांदा तुम्हालाच मिळणार, आणि म्हणून हे पत्र मी तुमच्यासाठी लिहिलंय. मी रेशमशी लग्न नाही करू शकत. हो काका, खरंच वसू मावशी उत्तम गाते. तर सांगतोस काय? विचारा तिला. वस्तू गाते? माझा विश्वास बसत नाही. हे वस्तू तू खरंच गातेस? मला कधी गायला दिलं? सबन दिवस यांची कॅसेट चालू असते. आणि शेखर आहे ना, शेखर हे मस्त शायर आहे. त्या दिवशी त्यांनी आम्हाला शायरी ऐकवली. हो, आणि आता तर काय गझलच घरात येते म्हटल्यावर त्याचं काही खरं नाही. अरे पण आहेत कुठे आपले शायर साहेब? वहिनीला काय झालं? ती अशी अचानक धावत बाहेर का गेली? शेखर, वहिनी, काय झालं? शेखरला का आवाज येतो? आणि शेखर तर आत आहे ना? हो नाही अमर भाऊजी, ते शेखर पळून गेलेत आता निधी बरोबर. म्हणजे काय बडबडतेस तू? शेखर पळून गेला आणि ही निधी कोण? हे बघ, निधी, हे बघ, आता कुठलंही भ्यायचं कारण नाहीये. आपण खूप पुढे आलोय आणि आपल्या मागेही आता कोणी नाही. सो जस्ट रिलॅक्स. काय झालं? कोणी काही सांगेल का? काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये? पद्मिनीताई, काही बोला ना. शहाणपणाचा आवडणाऱ्या या तुझ्या लाडक्या सुनेला विचार, काय झालं? काय म्हणाली होतीस? निधी माझी मैत्रीण आहे, चोख काम करते. गळ्यात गळे घालून फिरलीस ना, आणि मग वा, छान. फारच चोख काम बजावलं का तुझ्या मैत्रिणीनी? शेखरनी पत्रात काय लिहिले वाचलंस ना अरुंधती? शेखरनी वेळोवेळी तुला सांगायचा प्रयत्न केला होता की त्याला हे लग्न करायचं नाहीये. केला होता ना? पण तू तिकडे लक्ष दिलं नाही. सासूबाई, तुम्ही आतापर्यंत मला साथ दिली. मी कधीच चुकीचे वागलेले नाही. मी काहीच केलेलं नाहीये सासूबाई. तुम्ही सांगा ना या सगळ्यांना. हे सगळं तुझ्यामुळे झालंय अरुंधती. या सगळ्याला तू जबाबदार आहेस.